आज डोंबिवलीमध्ये ज्या सुमित कंपनीला जो घनकचऱ्याचा ठेका देण्यात आलेला आहे, या कंपनीच्या डायरेक्टरला अमित साळुंखेला आज झारखंडमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये दारू भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अटक करण्यात आलेली आहे. आणि कल्याण डोंबिवलीत देखील हा ठेका देताना आम्ही याच्यावरती मोर्चा काढला होता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं. आणि त्या मोर्चामध्ये देखील आम्ही सांगितलं होतं की या कंपनीला जो ठेका दिलेला आहे हा चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेला आहे. या कंपनीची स्थापना जी झालेली आहे ती कंपनीची स्थापना 9 ऑगस्ट 2024 ला झालेली आहे. आणि यांना जी वर्क ऑर्डर जी देण्यात आली आहे ती कंपनी स्थापना वर्क ऑर्डर दिल्याच्या नंतर 28 ऑगस्ट 2024 ला झालेली आहे. तर अशा पद्धतीने कुठल्या प्रकारचा ठेका या कंपनीला दिलेला आहे, कुठल्याही प्रकारचं काम या कंपनीकडनं होताना दिसत नाहीये. आणि त्यांना स्वतःच्या गाड्या विकत घेऊन कल्याण डोंबिवली स्वच्छता करायची होती, तर कल्याण डोंबिवलीच्या गाड्या नाईटला वापरून आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आणि कुठल्याही प्रकारचे नियोजन नसताना हे काम या कंपनीला दिलेलं आहे. आमच्या आमच्या पक्षाचा आणि मोठ्या प्रमाणात या कॉन्ट्रॅक्टरची बिलं देण्यासाठी जी करवाढ केलेली आहे त्या करवाढीला आमच्या पक्षातर्फे आमचा ठाम विरोध आहे. त्याच्यासाठी पत्रकार परिषद आहे. आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाला माझी विनंती आहे की आत्ताच या कंपनीचा ठेका रद्द करा. कारण 1च महिना झालेला आहे यांना काम देऊन. आणि काम जे चुकीच्या पद्धतीने चाललंय, आत्ताच्या आत्ता या कॉन्ट्रॅक्टरचा ठेका रद्द करण्यात यावा अशी माझी प्रशासनाला विनंती.